Gayatri Thakur from Government College of Education, welcoming you all in today's video. So today we are going to learn English subject for class 8. Class 8. Subject, as you all know, English. And today we are going to learn a very interesting lesson. Which is your 4.4. So before starting this lesson, we are start, as you all know, our chit chat. You know that chit chat, it is a warming up, and we discuss something which is related to our life and which is related to something which gives us a lesson. So today we are going to start with chit chat. So just open your textbook and start it. So our first question in chit chat is, have you heard about natural calamities? It means कधीतरी तुम्ही नैसर्गिक आपत्तीविषयी ऐकले आहे का? Yes, you can say that. Yes, ma'am, I heard about natural calamities, and you can say like tsunami, है ना? These are the natural calamities. You can say, म्हणजे तुम्ही ऐकलेलेच असेल की नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय. तुम्ही न्यूजवर ऐकलेलं असेल किंवा काही जणांनी पाहिलेलं असेल सुद्धा, किंवा असं असतं की नॅचरल कॅलॅमिटीज म्हणजे नैसर्गिक आपत्ती. तर सर्वांनी न्यूजवर किंवा काही ना कुठे ना कुठेतरी ह्या गोष्टी ऑब्झर्व केल्याच असतील. नेक्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट आर द डिफरंट पॉसिबिलिटीज इन अ लॉंग जर्नी? पहा, जेव्हा आपण लॉंग जर्नी म्हणजे एखादी लांबचा प्रवास करतो, तेव्हा तिथे कोणकोणत्या डिफरंट पॉसिबिलिटीज असतात, म्हणजे काय कोणत्या कोणत्या गोष्टींची शक्यता असते. सो यू कॅन से लाईक ट्रॅफिक जाम, ब्रेकडाऊन, है ना, किंवा ॲक्सिडेंट. म्हणजे जर लांबचा प्रवास असेल तर ह्या पॉसिबिलिटीज, डिफरंट पॉसिबिलिटीज असतात. कारण पहा, ब्रेकडाऊन होणे किंवा ट्रॅफिक जाम सुद्धा असू शकतो. दीज आर द डिफरंट पॉसिबिलिटीज. डू यू नो द सी वॉयेजेस? तुम्हाला सी वॉयेजेस म्हणजे जलप्रवास माहिती आहे का? येस. काय असतं ते? तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंतचा प्रवास असतो तो. हाऊ इज द जर्नी इन द सी डिफरंट फ्रॉम द अदर? जी सी म्हणजे समुद्रामधली जो प्रवास असतो, तो बाकी म्हणजे प्रवासापेक्षा वेगळा कसा असतो? कारण तो थोडा सेफ असतो. The journey of sea is little safe from others. कारण इथे ॲक्सिडेंट वगैरे सारखे काही धोके नसतात. परंतु इथं मात्र एक थोडीशी असतं की जर समुद्र शांत असेल तर सी प्रवास जो सीचा जो आपला जर्नी असतो तो कसा असतो? सेफ असतो. परंतु जर समुद्रामध्ये अचानक वेळी काही झालं तर तो प्रवास सुद्धा धोक्याचा ठरू शकतो. Our fifth question is, why should we have alternatives in journey? म्हणजे अल्टरनेटिव्ह म्हणजे काही ना काही दुसरं साधन म्हणजे असायला पाहिजे का? हो, असायला पाहिजे. कारण जर आपल्या एखाद्या समजा व्हेकलने आपल्याला धोका दिला तर दुसरं काय असतं? व्हेकल रेडी असतं. तर अशा प्रकारे सी जर्नी सुद्धा महत्त्वाची आहे, परंतु ती एवढी सुद्धा ती धोक्याची असू शकते. तर पहा, त्यामध्ये आता पहिलं काय दिलेलं आहे की रीड द लाईन गिव्स बिलो. इमॅजिन युअरसेल्फ इन द सिच्युएशन अँड आन्सर द क्वेश्चन बेस्ड ऑन युअर इमॅजिनेशन. पहा, आता खाली तुम्हाला एक सिच्युएशन दिलेली आहे आणि तुम्हाला इमॅजिन करायचं आहे की तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये अडकलेले आहात, तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये स्वतः आहात. तर तुम्हाला स्वतःला त्या सिच्युएशनमध्ये ठेवून खाली काही क्वेश्चन्सचे आन्सर आहेत, त्यांची सुद्धा क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहेत. तर आपण पाहूया आधी ती सिच्युएशन काय आहे. तर आफ्टर द गेम
माय फ्रेंड अँड आय वर हंग्री. म्हणजे गेम प्रॅक्टिस झाल्यानंतर मी आणि माझा फ्रेंड काय आहोत, आय वर हंग्री, मी अँड माय फ्रेंड्स वर हंग्री. म्हणजे आम्ही दोघे काय आहोत, भुकेले आहोत. म्हणजे गेम प्रॅक्टिस झाल्यानंतर आम्ही आणि माझा फ्रेंड काय आहोत, म्हणजे तुम्ही आणि तुमचा फ्रेंड भुकेले आहात. आणि वी डिसाइडेड टू गो टू स्नॅक्स. म्हणजे आम्ही ठरवलेलं आहे काहीतरी स्नॅक्स म्हणजे काहीतरी आता खायचं आहे थोडंसं. अँड आउटलेट ऑन द थर्ड फ्लोअर इन ह्यूज 6-stored मॉल. म्हणजे तिथं एक 6-stored म्हणजे 6 स्टोअरचं काय आहे, एक मॉल आहे. आणि तिथं मी आणि माझ्या फ्रेंडने थर्ड फ्लोअरवर जाऊन स्नॅक घ्यायचं ठरवलेलं आहे. कारण मी आणि माझा फ्रेंड म्हणजे तुम्ही आणि तुमचा फ्रेंड काय आहे, भुकेलेले आहात. तर paid. Just as we paid our bill and were about to leave. म्हणजे मी आणि तुम्ही आणि तुमच्या फ्रेंडने काय घेतलेलं आहे, थर्ड फ्लोअरवर जाऊन स्नॅक्स घेतलेला आहे आणि तुमचं स्नॅक्स घेऊन झालेलं आहे आणि तुम्ही आता त्या मॉलमधून बाहेर पडता आहात. तुम्ही तुमचं काय केलेलं आहे, बिल सुद्धा पे केलेलं आहे. म्हणजे तुम्ही त्याचं बिल दिलेलं आहे जे तुम्ही खाल्लं त्याचं. आणि आता तुम्ही त्या मॉलमधून निघालेला आहात. अँड तुम्ही जसेच त्या मॉलमधून बाहेर पडता, देर वॉज अ एअर शॅटरिंग ब्लास्ट. तिथे काय होतं, एअर शॅटरिंग म्हणजे एकदम कानाला म्हणजे सुन्न करणारा असा एक ब्लास्ट होतो. म्हणजे तुमचे कान सुद्धा ऐकून सुन्न पडतील, तुम्ही सुद्धा पूर्णपणे सुन्न पडाल, अशा प्रकारचं तिथे काय होतो, ब्लास्ट होतो. आता ही झाली आहे सिच्युएशन. कारण तिथे काय झालेलं आहे, अ लाऊड एक्सप्लोजन ऑन द फर्स्ट फ्लोअर. कारण तिथे काय झालेलं आहे, फर्स्ट फ्लोअरवर काहीतरी लाऊड एक्सप्लोजन म्हणजे काहीतरी बॉम्ब सारखा तिथे काय झालेला आहे, तो एक विध्वंस सारखा झालेला आहे. कारण तिथे एक बॉम्ब फुटलेला आहे आणि तुम्ही लगेच बाहेर पडले आणि तुम्हाला तो आवाज आलेला आहे जेणे तुमचे कान सुद्धा हादरून गेलेले आहेत. तर आता तुम्ही या सिच्युएशन मध्ये आहात. आता तुम्हाला खालच्या क्वेश्चनची आन्सर द्यायचा आहे. स्वतःला त्या सिच्युएशन मध्ये इमॅजिन करायचं आहे की मी तिथे आहे, मी त्या सिच्युएशन मध्ये आहे. आता मात्र मला या क्वेश्चनची काय द्यायची, आन्सर द्यायचे. तर त्यामध्ये पहिला क्वेश्चन पाहत आहे की व्हॉट वॉज युअर फर्स्ट रिॲक्शन. आता हा झाला तुमच्या समोर एक हादसा, एक झाली तुमची, तुम्ही म्हणजे बाहेर पडलात आणि लगेच त्याच मॉलमध्ये फर्स्ट फ्लोअरवर एक बॉम्ब फुटलेला आहे. तर तुमचं पहिलं रिॲक्शन काय असणार, डेफिनेटली तुम्ही आधी काय होणार, शॉक. सो यू कॅन से दॅट आय वॉज टोटली शॉक. सो तुमचं फर्स्ट रिॲक्शन तर हेच असेल, कारण तुम्हाला कळणारच नाही की नेमकं झालेलं काय आहे. तर सो इट वॉज रिअली अ व्हेरी डेंजर मोमेंट विच लाईक इयर शॅटरिंग मोमेंट अँड यू वर जस्ट शॉक. सो हाऊ डीड द पब्लिक पॅनिक. आता पहा तिथे जे पब्लिक आहे, कारण तुम्ही तर बाहेर पडलेले आहेत, परंतु जी पब्लिक आहे तिथे ती कशी पॅनिक होते. तर तुम्हाला लिहायचं आहे तिथे सुद्धा की इट वॉज रिअली व्हेरी हार्ड मोमेंट. पीपल वर टू मच पॅनिक and they were crying and just running here and there. So you can say म्हणजे कारण ते पडत आहे इकडे तिकडे, त्यांना काही कळत नाही की नेमकं झालेलं काय आहे. तर अशा प्रकारे की पीपल कशा प्रकारे, लोक कशा प्रकारे पॅनिक होत आहेत हे तुम्हाला तिथे लिहायचं आहे. हाऊ व्हॉट वॉज द डॅमेज अँड डेंजर. व्हॉट वॉज द डॅमेज अँड डेंजर म्हणजे तिथं काय डॅमेज झालेलं आहे आणि तिथे कशा प्रकारचा धोका निर्माण झालेला आहे. सो यू कॅन से देअर प्रॉपर्टी वर डॅमेज. कारण तिची जी फर्स्ट प्रॉपर्टी आहे, काही लोकांना सुद्धा जीवित हानी झालेली आहे. सम पीपल वर किल्ड, सम पीपल वर इंज्युअर्ड. सो इट वॉज व्हेरी व्हेरी बॅड मोमेंट अँड इट वॉज व्हेरी म्हणजे हादरा बसवून देणारा एक तो मोमेंट आहे. तिथे काही लोक जखमी झालेले आहेत, काही लोकांचे प्राण गेलेले आहेत, तिच्या मालमत्तेची सुद्धा काय झालेली आहे, हानी झालेली आहे. हे सुद्धा तुम्हाला तिथे लिहायचं की दॅट प्रॉपर्टी वर डॅमेज. सो दिस काइंड ऑफ थिंग्स वर डॅमेज अँड तो असा प्रकारचा तो धोका सुद्धा निर्माण झालेला आहे. हू केम टू रेस्क्यू. आता पहा आता इथे झालेला आहे एक मोठा आघात, एक अपघात झालेला आहे. आता इथे रेस्क्यू म्हणजे वाचवण्यासाठी कोण येणार, तर पोलीस, फायर फायटर्स येतील. कारण तिथे काय लागलेली, आग लागलेली आहे बॉम्ब फुटल्याच्याने. अँड ॲम्ब्युलन्स वगैरे, जर लोकांना काही इजा झालेली असेल, काही लोक इंज्युअर्ड झालेले असतील किंवा काही लोकांची डेथ झालेली असेल, तर त्यासाठी डॉक्टर्स येतील, ॲम्ब्युलन्स घेऊन येतील. तर
तर फायर फायटर्स येतील, पोलीस येतील, तर या प्रकारे लोक वाचवण्यासाठी येतील किंवा त्या आजूबाजूला जे लोक असतील सगळ्यात आधी तर तेच येतील, कारण त्यांना काही कशामध्ये काहीतरी स्फोट झालेला आहे. हाऊ मेनी वर इंजर्ड अँड किल. आता पहा, हा मात्र आकडा तुम्हाला टाकायचा आहे की तिथे किती लोक डेंज झाले. सो यू कॅन से लाईक 18 वर इंजर्ड अँड 9 or 10 people were died in that explosion. आणि लास्ट क्वेश्चन काय की व्हॉट इफेक्ट डिड द इन्स्टन्स लीव ऑन युअर माइंड. आता या जो इन्सिडेंट घडलेला आहे त्याने तुमच्या मनावर कुठल्या प्रकारचा एक इफेक्ट टाकलेला आहे हे तुम्हाला तिथे लिहायचं आहे. सो यू कॅन से लाईक मॅम इट वॉज शॉकिंग मोमेंट. आय वर टू अफ्रेड अँड आय हेल्प देअर. म्हणजे तुम्हाला काय तुमच्या मनावर त्याचा परिणाम झालेला आहे तुम्हाला आता तिथे लिहून काढायचं आहे. नेक्स्ट पहा काय आहे क्वेश्चन 2. The word unsinkable has a prefix as well as suffix. Maybe तुम्ही सर्वांनी क्लासमध्ये अफिक्सेस म्हणजे शिकलेलं असाल तर तुम्हाला नक्की माहित असेल की सफिक्स काय आणि प्रेफिक्स काय आहे. तर मे बी तुम्ही लर्न केलेच असेल. तर जसं आता इथे एक वर्ड आहे अनसिंकेबल. आता तुम्ही सर्वांनी अफिक्सेस बहुतेक लर्न केलीच असेल. तर म्हणजे तर अफिक्सेस म्हणजे नेमकं काय असतं की शब्दाच्या पुढे म्हणजे शब्दाचा समूह एक असतो तो ज्याने शब्दाचा काय असतो मेन अर्थ बदलतो किंवा एक म्हणजे जो हा आता पहा अनसिंकेबल. तर इथे अनसिंकेबल आहे. तर हा जो याचा जो रूट आहे जो मेन वर्ड आहे तो कुठला आहे फक्त सिंक. कारण त्याने खाली दिलेला आहे की पहा द रूट बेस वर्ड इज सिंक. म्हणजे रूट कोण आहे मेन सिंक हा वर्ड आहे या पूर्ण वर्डचा बेस. तर आता जे अन लागलेला आहे म्हणजे हे झाला एक शब्द समूह ज्याने काय होतो वर्डचा अर्थ बदलतो याला आपण म्हणतो प्रेफिक्स. प्रेफिक्स अन. आणि हे जे एबल आहे हे आहे सफिक्स. कळलंय. म्हणजे रूट कुठला आहे सिंक हा मेन आहे आणि ह्याला जे अन लागलेला आहे हे प्रिफिक्स आणि हे जे आहे एबल लागलेला आहे सफिक्स. म्हणजे शब्दांचा असा समूह ज्याने शब्दांचा अर्थ बदलतो. आणि हे जे असतं एबल जे सफिक्स असतं हे सुद्धा एक शब्द समूह असतो परंतु हा सुद्धा क्रिया विशेषण वगैरे यांच्यासाठी हा शब्द वापरलेला जातो. तर आता पहा खाली तुम्हाला काही वर्ड्स दिलेले आहेत ज्यांना सफिक्स आणि अफिक्स सुद्धा लागलेले आहेत. तर आता तुम्हाला यामधला त्यांचं जसं यामध्ये सांगितलेलं आहे की मी जसं तुम्हाला सांगितलं की हा आहे याचा रूट. सिंक काय आहे रूट आहे म्हणजे मेन वर्ड आहे आणि त्याला हे प्रेफिक्स आणि सफिक्स लागलेले आहेत. तर खाली सुद्धा काही वर्ड्स दिलेले आहेत पहा त्यात तुम्हाला रूट शोधायचा आहे कारण त्याला सफिक्स आणि प्रेफिक्स ऑलरेडी जॉईन आहेत. तर आता आपल्याला शोधायचं आहे की पहा मी तुम्हाला एक एक्झाम्पल सुद्धा देते. फर्स्ट वर्ड त्यामध्ये आहे अनकम्फर्टेबल. अनकम्फर्टेबल. आता मात्र तुम्ही शोधू शकता यामध्ये की याचा रूट कुठला आहे आणि सफिक्स आणि प्रेफिक्स कुठला आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की याचा जो मेन आहे अन हा आहे प्रेफिक्स आणि हा जो आहे एबल जसं मी तुम्हाला सांगितले हा आहे सफिक्स. जसं तुम्ही पाहिलेलंच आहे हे आहे सफिक्स. तर मग याचा रूट कुठला झाला कम्फर्ट. कम्फर्ट इट इज अ रूट ऑफ दिस वर्ड. म्हणजे कम्फर्ट या वर्डला अन आणि एबल लागलेला आहे म्हणजे याचा रूट आहे कम्फर्ट. त्याचप्रमाणे पहा अशा प्रकारे काही वर्ड्स दिलेले आहेत याचे तुम्हाला काय करायचे आहे तर रूट शोधायचा आहे. काही वर्ड्सला प्रेफिक्स लागलेले आहेत काही वर्डला सफिक्स लागलेले आहेत. तर तुम्हाला याचा मेन वर्ड शोधायचा आहे आणि
आणि रूट शोधायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये पहा राईट 2 वर्ड्स ईच विथ द फॉलोइंग प्रेफिक्सेस. आता काही तिथे प्रेफिक्सेस दिलेले आहे आणि त्याच्याच खाली बी मध्ये तुम्हाला सफिक्सेस दिलेले आहे. आता त्याच्यावरून तुम्हाला जसं मी तुम्हाला सांगितले सफिक्सेस म्हणजे कुठे येतात तर रूट, जो रूट असतो त्याच्या मागे जे वर्ड लागतात ते असतात सफिक्स आणि रूटच्या जे अगोदर लागतात म्हणजे शब्द समूह ज्याने वर्डचा मीनिंग चेंज होतो तो असतो प्रेफिक्स. याच्यासाठी मी प्रेफिक्स आणि सफिक्स साठी एक स्पेशल सुद्धा व्हिडिओ बनवेल ज्यात मी तुम्हाला हे टोटली सुद्धा वेगळ्या रीतीने सुद्धा डीप मध्ये म्हणजे तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे कळेल असा मी तुम्हाला एक व्हिडिओ सुद्धा बनवेल याच्यावर. परंतु सध्या मात्र आपण तुम्ही शिकलेलेच असाल तर तुम्हाला अशा प्रकारे या रूट आणि प्रेफिक्स आणि सफिक्स यांचा वापर करून काही वर्ड शोधायचं आहे. जसे प्रेफिक्स यूज करून अँटी यूज करून अँटी करप्शन है ना, लाईक डिसएडवांटेज अशा प्रकारे तुम्हाला काही वर्ड्स लिहायचे आहेत जे प्रेफिक्स पहिल्यामध्ये प्रेफिक्स आणि त्यानंतर सफिक्स. तर आय होप तुम्हाला एवढं कळलेलं असेल. तर नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट आवर लेसन. तर आज आपल्या लेसनचं नाव काय आहे द अनसिंकेबल शिप. द अनसिंकेबल शिप. तर पहा तर आपण आज आपला लेसन स्टार्ट करूया. सो ऑन 10th एप्रिल 1912 तेव्हा ऑन 12 एप्रिल 2012 sorry 1912 it is not 2000 it is 1912 the largest luxury ship in the world set sail from Southampton in England to New York. पहा 10 एप्रिल 1912 on 12 April 1912 the largest luxury ship in the world जगातील सगळ्यात जास्त लक्झरी म्हणजे ज्यामध्ये सगळ्या प्रकारच्या सुख सुविधा लक्झरी म्हणजे एकदम अशा हायली सुख सुविधा ज्या आहेत अवेलेबल आणि जे सगळ्यात म्हणजे वर्ल्ड मधलं लक्झरियस म्हणजे ज्यामध्ये खूप प्रकारच्या सुख सुविधा आहे म्हणजे सगळ्या सुख सुविधा आहे अशा प्रकारचं एक शिप सेट सेल फ्रॉम साउथहॅम्प्टन इन इंग्लंड टू न्यूयॉर्क म्हणजे एक ठिकाण आहे इंग्लंड मधील साउथहॅम्प्टन इन इंग्लंड टू न्यूयॉर्क म्हणजे तो शिप जो आहे तो रेडी आहे कुठचा प्रवास तयार करण्यासाठी तर इंग्लंड टू न्यूयॉर्क. शी वॉज कॉल्ड द टायटॅनिक. मे बी तुम्ही सर्वांनी टायटॅनिक मूवी पाहिलेली असेल किंवा नाव सुद्धा या टायटॅनिकचं ऐकलेलं असेल. तर टायटॅनिक ही एक ट्रॅजिक मूवी आहे म्हणजे ही एक ट्रू स्टोरी आहे त्यावरून ती मूवी बनलेली होती आणि ती मूवी म्हणजे एक ट्रॅजिक स्टोरी आहे. जर तुम्ही पाहिलेली असेल तर तुम्हाला त्याची स्टोरी माहित असेल. आणि तर आज या लेसन मध्ये आपण टायटॅनिक जे आहे जे सगळ्यात लक्झरियस काय होतं शिप होतं पूर्ण वर्ल्ड मधील त्याची आपण आज काय करणार आहोत तर आज आपण या लेसन मध्ये त्याची पूर्ण हिस्ट्री पाहणार आहोत की नेमकं टायटॅनिकशी रिलेटेड जो स्टोरी आहे ती नेमकी काय आहे. द वर्ड टायटॅनिक मीन्स ह्यूज. पहा टायटॅनिकचं मीनिंग काय होतं ह्यूज म्हणजे अतिशय भव्य. ती जी शिप आहे ती जगातली सगळ्यात काय होती ह्यूज शिप होती. दिस वॉज हर मेडन वॉयेज दॅट इज हर फर्स्ट वॉयेज. तो काय होता तिचा पहिला म्हणजे प्रवास होता जलप्रवास होता. शी सेट आउट टू क्रॉस द अटलांटिक ओशन अँड शी कॅरेड म्हणजे ती रेडी होती तर कुठलं ओशन पार करण्यासाठी तर अटलांटिक ओशन. अँड शी कॅरीड मोर दॅन 2000 पॅसेंजर्स आणि तिने किती पॅसेंजर कॅरीड केले होते आपल्या सोबत तर 2000 पॅसेंजर्स. 2000 पॅसेंजर म्हणजे 2000 पॅसेंजर्स टायटॅनिक आपल्या सोबत निघाली होती आपल्या प्रवासाला. अँड द टायटॅनिक वॉज लाईक अ फ्लोटिंग टाउन. टायटॅनिक एक हे असं होतं म्हणजे एक फ्लोटिंग टाउन
टाउन. टाउन म्हणजे काय, एक शहर. फ्लोटिंग म्हणजे असं वाहणारं, म्हणजे जे पाण्यावर आपण म्हणते का फ्लोटिंग. तर टायटॅनिक जी जहाज आहे हे असंच दिसत होतं जसं एखादं शहर पाण्यावर तरंगत आहे. म्हणजे ते खूप भव्य आणि खूप ह्यूज असं टायटॅनिक होतं. आणि त्यानुसारच मग आपण यामध्ये पाहणार आहोत की नेमकी टायटॅनिकची स्टोरी काय आहे. तर आज आपण चिटचॅट पाहिलेला आहे आणि आपण आपली स्टोरी जी मेन आहे त्याचा थोडासा प्रिव्हियस पार्ट थोडासा म्हणजे मेन काय आहे, आपण कशाबद्दल जाणून घेणार आहोत याबद्दल पाहिलेलं आहे. उर्वरित आपण याचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये सुरू करूया. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी चिटचॅटचा जो पार्ट आहे तो सर्व लिहून काढायचा आहे, त्या स्टोरी प्रेफिक्स अँड सफिक्स. सो थँक्यू सो मच स्टुडंट. कुठेही जाऊ नका, पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटा कारण आपण याचा उर्वरित भाग पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो थँक्यू सो मच स्टुडंट्स अँड हॅव अ ग्रेट डे. थँक्यू सो मच.